कोकणातली सुंदर घरं, कोकणातली सुंदर व्ह्यू. मोदक खाऊन बघू कशी टेस्ट. याचं सेफ्टी सीट बेल्ट लावले त्याला. आता पोझिशन घेतली आहे. आता मी एवढी खतरनाक होती ना, डोळ्यात पाणी गेलं, डोळे लाल झाले. बरे देवाची आठवण आली, यांनी आम्हाला सेफली आणलं इकडे. त्यांना आताच बघून घ्या. या समुद्राच्या लाटा, या समुद्राच्या लाटा. कोकणातील मासे नाही खाणं म्हणजे पाप केल्यासारखं. बीचवर आलोय, बीच थोडं तिकडे वाटत नाही, पण वकील राम राम मित्रांनो. आज आपण चाललोय, ते कुठं चाललोय आता नाही सांगणार, पण गड किल्ल्यावर तर नक्कीच नाही चाललो. आज आपण एन्जॉय करणार. आपल्यासोबत आता अक्षय, रोहन दादा आहे, विराज आहे, असं आपण चाललोय. आता गाडी तर रेडी झाली आहे. अजून किरण आणि बाकीची कंपनी आपली पुढे थांबली आहे. आपण आता पुढे गेल्यावर बोलू. पण निघालोच होतो, ह्या अजून उरकतोय. एवढा उशीर केलाय नाही केला, एवढा उशीर, दीड तास उशीर केलाय. अरे भाऊ, आणि याच्यामुळे एवढा उशीर झाला. आता आपल्याला आत्ता आपण पेट्रोल भरायला थांबलोय. गाडी थांबली आहे. आता गाडी फुल होतीये. किती झाली रे? 4 क्रॉस. आता आपण डेस्टिनेशनवर जाऊनच भेटू. एवढ्या अंधारात आलोय. आता बघू शकता आपण सनरूफ मधनं बाहेर जाऊ. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण आलो आहे दिव्यागरला. आणि कोकणातली सकाळ पहाट वाजले, जवळजवळ 8 वाजले. आणि आपण इथं मागं रिसॉर्ट घेतलं आहे. आणि विषय असा झाला आहे, आपण सगळे आलो, घाईगडबडीत आलो, पण आपण ब्रश विसरलो. आता ब्रश घ्यायला आपण मेडिकल शोधत रस्त्याने फिरत सुटलं आहे. आता फायनली आपल्याला ब्रश भेटलेला आहे. असं इथं छोटंसं स्टॉल आहे. स्टॉलवर आता ब्रश घ्यायचा, पावडर वगैरे घ्यायची, अजून काय साबण, कोलगेट सगळं घ्यायचं. आणि आता जाऊ आपण रिसॉर्ट आहे. ही कोकणातली सुंदर घरं, सुंदर पहाट. तिथं बैल दिसतंय, म्हशी. एकदम प्रॉपर ऑथेंटिक कोकणातलं ही घर आहे. पण या रिसॉर्टवर राहिलो आहे, तर गाडी पार्क केली आहे. तर एक आपण मागं जाऊन बघू. तिकडे विहीर आहे, चल ना. असं सुंदर रिसॉर्ट आपल्याला भेटलं आहे. ही पहिली गॅलरी दिसते ही, आणि ही पलीकडची ही आपली. 2 रूम आपण घेतले. बघू, सुंदर व्ह्यू दिसतो इथं. इथं विहीर आहे, एक विहीर बघायला आलो आपण. कोकणातली सुंदर विहीर दिसते. एकदम सुंदर असं वातावरण आहे सकाळ सकाळी. आता आपण आलोय बीच साठी आलोय. आपण गाडी इथं पार्क केली अशी, आणि इथं समोर असा इथनं लेफ्ट गेल्यावर बीच आहे. आपण आलोय आता बीचवर. तर सगळे खेळणी वेळणी दिसते. ते दिव्यागर बीच. मावशी मोदक घेतात. कसं आहे मोदक? आता टेस्ट करतो मी. मोदक खाऊन बघू कशी टेस्ट आहे. टेस्ट तर खतरनाक आहे. आता आमच्या रेस लागली आहे. कुठून इथून चालू करायचं. जो हरल तो 500 देणार, जो जिंकल त्याला 500 भेटतील. 500 देणार. 7 जण हारणार कसं सांगा. काय? जो पहिला राहील, जो लास्ट येईन तो. 2 आले तुमचं, तुम्ही बघून घ्या. 250 द्या, 200 रेस झाली आहे. आणि किरण भाऊ आणि मी, आम्ही दोघं सोबत आलो. बाकी सगळे तिसऱ्याला 500 नाही, तिसऱ्याला नाही 500, तिसऱ्याला 300, तिसऱ्याला नाही, पहिल्याला 100 आहे. आम्ही दुसऱ्याला 200, तिसऱ्याला 300. चौथ्यापासून सगळ्या 20-20 हारले तुम्ही सगळे. आम्ही दोघं 250-250 वाटून घेणार आहे. पण देणार कोण आहे? किरण आणि प्रेम लास्ट आलाय भाऊ. काय तू हारला भाऊ. 5400 रुपये, 5000 रुपये पेमेंट करा. किती लावले तुम्ही? आपल्याला राईड करायच्यात. एका माणसाचे किती? 600 होते आपले. 600 5-400 राऊंड फिगर 5 द्या. आता हे राईड करायचं ठरलंय. ही एक
काय पैसे का? वे टू राईड. हा हे टू राईट. पहिलं हे स्लीपर आहे का? हे स्लीपर जॅकेट वगैरे घालून रेडी आहे. हा एवढं ह्याचं सेफ्टी सीट बेल्ट लावले त्याला. आता आपण जॅकेट वगैरे घालून सगळे स्लीपर राईड आहे. नंतर ती बनाना राईड आणि अजून एक ती डिस्को राईड. असे 3 राईड करणार आहे आता आपण. सगळे बसले. ह्यांचं झाल्यावर आमचा नंबर आहे आता. नीट धरून बसाय. परत या वाट बघतोय. विराज बघ विराज. कसं वाटलं? भाऊ तू जाऊन बघ. नाही नाही मी घेतो माझं मी. कसं वाटलं? आमचं पण आहे आता आमची वारी आहे. चला अक्षय. आता पोझिशन घेतली आहे. आता मी मध्ये बसा लागत होता जाऊन. शिवाय नको देऊ. आता आपल्याला राईड करायची आहे. कसं वाटतंय? एकदम एक्साइटेड आहे. बघू आता जोडले. चला उलट झालंय आता. स्लीपिंग राईड काय म्हणतात त्याला? स्लीपिंग राईड एवढी खतरनाक होती ना. डोळ्यात पाणी गेलं. डोळे लाल झाले पारे. आता निवांत बसलेत. आता आपल्याला दुसरी राईड करायची पुढची. आता कुठली? तो तर पार तिथं समाधी घेऊनच बसलाय. हा आता आपल्याला ती ही राईड करायची आहे डिस्को राईड. ही डिस्को राईड मध्ये तर अजून मजा येणार आहे. आता आपण ही स्लीपिंग राईड केली. दाखव. ही स्लीपिंग राईड केली आता डिस्को राईड करायची. बघा तिकडे लांबचं तिकडे फिरतोय. ती राईड करायची आता. आणि बनाना राईड करायची. परत या. आता यांच्यानंतर आम्ही जाणार आहे. बस नीट बस. यांची आता आपण प्रतिक्रिया घेऊ नंतर. आलेत आता राईड करून. कसं वाटलं? सुखरूप आला. कुठं बसू मी? हो सॉरी. हो थांबा जरा थांबा. हो इथं बरोबर आहे का? हा तो बरोबर आहे. राईड मध्ये बसलोय. हा तुम्ही येणार की भाऊ? अरे बोलतोय ना. राईड कशी वाटली? आता संपली राईड. एकदम खतरनाक. देवाची आठवण आली. यांनी आम्हाला सेफली आणलं इकडे. आता आपण बनाना राईड वर चाललोय. ही पण राईड खतरनाक आहे. चल आपण बसलोय आता. बनाना राईड. बनाना राईड. सावकाश घेतलं रे. बरं झालं. हळू घ्या रे. हळू. असं उडव. आयला दबले गेले. आता मस्त पोहतोय आपण. समुद्रात पोहायचा काय आनंदच वेगळा आहे.
लाईफ जॅकेट मुळे मजा येते जरा. सगळे किरण भाऊ आहे, अक्षय भाऊ असं आहे. हा स्टंट करतोय काहीतरी स्टंट. हा खतरनाक आहे, खतरो की खिलाडी हा. आता एकदम समुद्राच्या मधोमध आलो आपण. हे लाईफ जॅकेट घातलं त्याच्यामुळे काही विषय नाही एवढा. आता लाट आल्यावर उडी मारायची एवढंच. जॅकेट फक्त आम्ही राईडला अलाव करतो, असं अलाव करतो लवकर करेल. बरं चला करतो लवकर. हो चला यांचं आपल्याला जॅकेट काढायची सूचना दिली आहे. आता जाऊ आपले पहिले मध्य समुद्रातच हे अशी मस्ती करतात ते. जरा मध्य समुद्राच्या मध्ये आहे ना आपण, त्याच्यामुळे एकमेकांच्या उराव बसले. आली लाट आली. सुंदर अशी लाट प्रवाहामध्ये या समुद्राच्या लाटा. समुद्राच्या मध्ये बुडीत जा. एकमेकांच्या उराव बसलेत. किरण भाऊ, अक्षय भाऊ दोघं ऍडव्होकेट आहेत. त्यांना आताच बघून घ्या, लाटले मोठी आली आहे आता. दोघं बुडीत यार. किरण लाटेने पण यांचं काय वाकडं केलं नाही. आता हे ह्याला लाटेत कशी उडी मारायची ह्याचं प्रशिक्षण देतं ते आपण बघू. उडी जाम ट्रेन झाला का भाऊ? झाला का ट्रेन? ट्रेन झाला. ओके. मोठ्या लाटेत पण हा जर टिकला तर हा प्रो झाला. उडी जाम वकील शिकला. आयुष्यातली खरी उडी. काय उडी जाम मोठी लाट आली आहे एकदम. आपण हे बघू शकता. मोठी लाट होती. अजून एक आली आहे मोठी लाट आली आहे. मोठी आहे. ब्लॉगर पडलेले आहेत. आपलं आता पाण्यात खेळून झाले उड्या मारून. आता जवळपास 12:30 वाजले. अजून गर्दी आहे, ऊन खूप आले. मेन म्हणजे भूक लागते आपल्याला. तर आपण हॉटेलवर जाऊ, काहीतरी जेवायची सोय बघू. आता इथं मागाशी फक्त मोदक खाल्लाय. सकाळपासून काय नाश्ता नाही, काय नाही. तर मस्त फ्रेश वगैरे झालो आपण. गाडी इथं पार्क केली आणि इथं श्रीमंत रिसॉर्ट नावाच्या एका खानावळीत, ही पण खानावळ पण आहे, त्या खानावळीत आता आपण जेवण करायला थांबलो. हा किरण भाऊ आणि अक्षय भाऊ का चालले? तर ते फक्त व्हेज आहेत त्यामुळे चाललेत. वाईट वाटते आम्हाला खूप. अक्षरशः टेबल सोडून चाललेत. हे इथं व्हेज नाही आहे, या हॉटेलमध्ये व्हेज नाही आहे, त्याच्यामुळे यांनी रजा घेतली. आता व्हेज हॉटेलच्या शोधात ते निघालेत. आता बघू, त्यांना भेटलं तर चांगलंच आहे. आपली आता थाळी आली आहे. कोकणात येऊन मासे नाही खाणं म्हणजे पाप केल्यासारखं आहे, त्याच्यामुळं आपण मासेच मागवले. तिथं रिसॉर्टलाच बसलो एकदम मस्त वातावरणात. विराज भाऊ कसं आहे जेवण? क्वालिटी आहे, सगळ्यांना आवडलं आहे जेवण, मस्त आहे. आता जेवण झाल्यावर अजून सांगतो कसं आहे. अजून जेवण वगैरे झालं आहे. आता जेवण खरं सांगायचं म्हणलं तर अजून बेटर भेटलं असतं, त्यामुळं इथं येताना विचार करता राहा. एवढं पण खास आवडलं नाही, पण इथं ही विहीर खूप छान आहे या रिसॉर्टमध्ये. आता गाडीत जागा नसल्यामुळं आम्ही थोडं बाहेर थांबलो आहे. गाडी फुल भरली आहे. आतमध्ये दाखव रे. हां, फुल भरली आहे बघू. त्याच्यामुळं आता आम्ही दोघं बाहेर थांबलो आहे. आता असंच मज्जा करतो. आहे चला, व्यवस्थित एकदम पकडून थांबलोय मी. गाडीच्या बाहेरच उभं आहे. व्यवस्थित ना? हां, तुकाराम भाऊ व्यवस्थित, आपण आप्पा. आत्ता झोप वगैरे झाली, थोडासा आराम केला आणि असंच जरा बॅक साईडला आलो. पर राहतोय त्याच्या मागं हा जो व्ह्यू आहे एकदम सुंदर व्ह्यू आहे. एकदम ही केळीची झाडं, एकदम ऑथेंटिक कोकण, एकदम टिपिकल कोकणात आल्यासारखं वाटतं. खूपच सुंदर आहे, वातावरण पण झालं आहे. आता आपण चाललो आहे बीचवर. आपण सध्या आता बीचवर आलो आहे. बीच थोडं तिकडे आहे, पण बीचच्या साईडला रोड
सध्या आलोय बीचवर. काय नजारा आहे हा, तो नजारा आहे ना एकदम विहंगम नजारा आहे एकदम. सनराईजची गाडी इथं लावली. आपण आलोय बीचवर, पण अंधार एवढा आहे की काही दिसतच नाहीये. मग आता थोडंसं बघू दिसतंय तेवढं, आणि आता रूमवरच जाऊन भेटू. खानावळीत आलोय जेवायसाठी. तर आज संध्याकाळचा मेनू आपण व्हेज, म्हणजे कोकणातलं व्हेज पण ट्राय करावं म्हणून जरा आपण व्हेज ट्राय करू म्हणलं. ऋषिकेश दादा, चेतन दादा हे सगळे वकील आहेत बरं, काय वाटत नाही पण वकील आहेत. आहे वकील आहेत. आपल्या सगळ्यात आवडची डिश म्हणजे मोदक आले सगळ्यांना. आता हसतोय तर मोदक खाऊन झाल्यावर आपण, मोदक आवरत नाही, मन आवरत नाही, आता मोदक खाऊन झाल्यावरच भेटू बाहेर. आले आले मोदक आवडल्यामुळं खूप हे चाललंय इथं, धांदल उडाली. बरं बरं हे घ्या लवकर खाऊन. प्लीज लवकर. क्वालिटी गर्दी खूपच आहे, बघू शकता. या गर्दीत आपण सगळ्यात जास्त वेळ घेतला त्याबद्दल सॉरी. आता जेवण झालं आपलं होतं आणि एक नंबर जेवण होतं, खूप मस्त होतं. गर्दी इथं बघू शकता. आपण जेवण वगैरे करून आलोय आता रिसॉर्टवर. हा दिसतोय एकदम सुंदर असा चंद्र दिसतोय, हा समोर दिसतोय तो चंद्राचा एकदम सुंदर नजारा, चांदणं पडले. आणि हे रिसॉर्ट आता आपण झोपायची तयारी करू कारण थकलोय. गुड मॉर्निंग. आत्ता आपण उठलोय सकाळ सकाळी, आणि हा जो व्ह्यू बघतोय आपण एकदम सुंदर नारळची झाडं, आणि सूर्यनारायणाने आपल्याला दर्शन दिले सकाळ सकाळी. एकदम सुंदर असं वातावरण झाले, थंड वाऱ्याची झुळक येते. या वातावरणात आता आपण बीच साईडला जाणार आहे. परत बीचवर आलो आहे आपण. आता इथं एक गाडी, ही दुसरी गाडी, आपण 2 गाड्या लावल्या. आपण चाललो आहे आता परत बीचवर. आता आलो आहे आपण बीचवर. वॉटर स्पोर्ट्स चालू आहे. सनराईज तर झालं आहे कधीच, थोडासा उशीर झाला आहे. वातावरण तर खूपच सुंदर झालं आहे, मस्त वातावरणात ते वॉटर स्पोर्ट्स चालू आहे. ही घोडागाडी, मस्त सुंदर वातावरण. आता फोटो वगैरे काढून झालेत, फोटोज काढायला आलो होतो सकाळ सकाळी आपण. सूर्योदय पण झाला. इथं आता गर्दी वाढत चालली आहे, त्याच्यामुळं आता आपण नाश्त्याचं नियोजन करायला चाललो आहे. नाश्ता झालं की आपण आपल्या घरी मार्गस्थ होणार आहे. परत आपण आता थोडंसं नाश्त्यासाठी इथं थांबलो. गाडी पार्क केली इथं. तर आपण इथं गाडी पार्क केली, दोन्ही गाड्या पार्क केल्या. हे दिशाच ढाबा म्हणून आहे. तर आपण नाश्ता करणार आहे. नाश्ता म्हणजे थोडंफार आपल्यासाठी मस्त हॉटेल आहे. तर बसू आपण. अजून नाही आलं का? मस्त दिशा हॉटेलला आपण थांबलोय. थोडंसं नाश्ता म्हणून ज्यूस वगैरे घेऊन. कसं आहे सगळ्या भैया, कसं आहे? मस्त झालं. थोडासा नाश्ता वगैरे झाला. आता जाऊ आता डायरेक्ट, कारण मगाशी मिसळ आणि खाल्ल्यामुळं जरा भूक नव्हती. आत्ता आपण घरी पोचलो आहे, आणि 2 दिवसाची ट्रिप आपली कोकण ट्रिप एकदम सक्सेसफुल पूर्ण झाली आहे. आत्ता सगळेच घरी पोचले. आता घरी जाऊन सगळेच कंटाळले, सगळे कंटाळलेत. आता घरी जाऊन आराम करायचं. चला बाय.